नमस्कार मित्रांनो, आज झालेल्या एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025च्या भूगोल विषयाच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे काय असतील ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण सेट सी लक्षात घेणार आहोत. सेट सी मध्ये जो अनुक्रमांक असणार आहे भूगोलाच्या प्रश्नांचा त्यानुसार काय संभाव्य उत्तर आहेत ते आपण बघणार आहोत. तर सेट सी मध्ये पहिला जो भूगोलाचा प्रश्न होता तो होता प्रश्न क्रमांक 16. काय प्रश्न आहे की 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे. म्हणजे आपल्याला एसटी पॉप्युलेशन असलेला केंद्रशासित प्रदेशात सांगायचा आहे ज्याच्यात सर्वात जास्त टक्केवारी आहे. करेक्ट. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लक्षद्वीप. लक्षद्वीप जो केंद्रशासित प्रदेश आहे त्यामध्ये 94.8% पॉप्युलेशन ही ट्रायबल पॉप्युलेशन आहे, म्हणजे शेड्यूल ट्राईब पॉप्युलेशन आहे. आणि भारताचा संपूर्ण विचार जर केला ज्यामध्ये आपण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश दोन्हीचा विचार करतोय त्यामध्येही सर्वात जास्त लोकसंख्या जर कुठल्या प्रदेशाची असेल ती आहे लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची. आणि राज्याचा जर विचार केला तर मिझोरम राज्यामध्ये सर्वाधिक पॉप्युलेशन आहे, ती आहे 94.4% आणि लक्षद्वीप मध्ये आहे 94.8%. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 17. 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी इतका होता. तर त्याचं योग्य उत्तर आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 66.11%. ठीक आहे. यामध्ये थोडं एक शब्दाचा एक आपल्याला कन्फ्युजन राहू शकतं, ते म्हणजे काय सर्वात कमी दर. ठीक आहे, सर्वात कमी दर. आता सर्वात कमी दर तसं जर बघितलं तर बिहारचा आहे पूर्ण भारताचा. करेक्ट. पण राजस्थानचा हा सर्वात कमी दर नाही. राजस्थान तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर येतं सर्वात कमी दरनुसार. बिहार सर्वात पहिल्या क्रमांकावर येतं सर्वात कमी साक्षरता दरनुसार. करेक्ट. पण आपल्याला विचारलं आहे की सर्वात कमी, तर जो 2011 मध्ये होता राजस्थानचा तो होता 66.11%. इतकं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे विचारलेलं आहे एवढं लक्षात ठेवा. चुकीचे विधान. चुकीच्या विधान मध्ये बघा पहिलं जे विधान आहे ते आहे भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाख मधील दफ्तार आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. दुसरे स्टेटमेंट आहे भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तामिळनाडू मधील कन्याकुमारी आहे. तर हेही बरोबर आहे. मुख्य भूमीचे विचारलेलं आहे. तर जर आपला सगळ्यात सदन मोस्ट जर पॉईंट विचारला आपल्यामध्ये सगळ्यात दक्षिणेकडील तर तो येतो आपल्या निकोबार आयलंड मध्ये, त्यालाच इंदिरा पॉइंट म्हटलं जातं. करेक्ट. त्यानंतर भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाम मधील किबुतू आहे. बघा किबुतू तर बरोबर आहे पण राज्य चुकीचं दिलेलं आहे. राज्य आसाम नाही, राज्य अरुणाचल प्रदेश आहे, एवढं लक्षात ठेवा. त्या कारणाने हे जे स्टेटमेंट आहे हे चूक बनतं. ठीक आहे. म्हणजे भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक हे अरुणाचल प्रदेश मधील किबुतू इथे आहे, बट दिले काय आसाम मधील. त्या कारणाने आपलं चुकीचं स्टेटमेंट आहे. आणि चौथं स्टेटमेंट ऑब्वियस बरोबर असणार आहे. भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक हे गुजरात मधील गुहार मोठा येथे आहे. तर हे स्टेटमेंट ही बरोबर आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो आहे खालीलपैकी कोणते विधान व विधाने अचूक नाहीत. अचूक नाहीत म्हणजे आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. करेक्ट. आता चुकीचं विधान शोधायसाठी पहिले 3 विधान आपण कन्सिडर करूया. पहिलं विधान आहे म्हणजे विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणेकडील 30° अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होतात. उष्णकटिबंधीय आवर्ते त्यालाच आपण ट्रॉपिकल सायक्लोन म्हणतो. ते 30° नॉर्थ अँड साऊथ तयार होतात असं म्हटलं गेलेलं आहे. तर हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. तर अ स्टेटमेंट बरोबर आहे. ब स्टेटमेंट काय आहे उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो. हेही स्टेटमेंट बरोबर आहे. यापेक्षाही जास्त असू शकतो. कुठे कुठे तर 2000 किलोमीटरही सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्यांचा वेग दर ताशी 50 ते 60 किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. हेही स्टेटमेंट बरोबर आहे. जवळपास 250 किलोमीटर पर अवरनेही त्यामध्ये वारे वाहतात, ज्यालाच आपण सुपर सायक्लोनी म्हणतो. करेक्ट. 3 स्टेटमेंट बरोबर आहे. राहिलं चौथं म्हणजे ड उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने वाहतात. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. का? कारण उत्तर गोलार्धात जो उष्णकटिबंधीय आवर्ते आहे त्यामध्ये वाऱ्यांचा जो काही एक डायरेक्शन म्हणजे दिशा जी असते ती क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने नसते, ती अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असते. करेक्ट. त्या कारणाने उत्तर गोलार्धातील जे स्टेटमेंट दिलेलं आहे की घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात तर ते चुकीचं आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. म्हणजे फक्त ड हे आपलं प्रश्नानुसार चुकीचं विधान आहे जे आपल्याला ओळखायचं होतं. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. उपनद्या शोधायच्या आहे. तर पहिलं जे अ आहे झेलम, चिनाब, कोसी, सतलज. यामध्ये कोसी ही गंगा नदीची आहे. करेक्ट. त्यानंतर म्हणजे आपलं अ स्टेटमेंट हे बरोबर नाही. ब स्टेटमेंट आहे गंडक, कोसी, घागरा, सोन या सर्वच्या सर्व गंगा नदीच्या उपनद्या आहेत. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर क स्टेटमेंट जे आहे ते आहे सतलज, बियास, रावी, चिनाब. आपल्याला माहिती आहे की भारतातून वाहणाऱ्या या 5 नद्या आहेत त्याला पुढे जाऊन पंजनाडी म्हटलं जातं. करेक्ट. तर सतलज, बियास, रावी, चिनाब या सतलज नदीच्या उपनद्या आहेत. तर क स्टेटमेंट बरोबर आहे. आता ड स्टेटमेंट एक वेळा बघा काबुल, कुर्रम, स्वात आणि झेलम
हेही स्टेटमेंट बरोबर आहे. यापैकी काबूल खुर्रम स्वात या उजवीकडनं म्हणजेच राईट बँक ट्रिब्युटरी असं म्हटलं जातं इंडस रिव्हरच्या, आणि झेलम ही आपली डावीकडून मिळणारी म्हणजे लेफ्ट बँक ट्रिब्युटरी आहे. पण ती या चारही रिव्हर या इंडस रिव्हरच्या म्हणजे सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. जे क आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की यादी क्रमांक 1 आणि यादी क्रमांक 2 आहे, आपल्याला जुळ्या जुळवायच्या आहे. यादी क्रमांक 1 मध्ये घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहे आणि यादी क्रमांक 2 मध्ये लिंग गुणोत्तर म्हणजे जनगणना 2018 नुसारचा डेटा दिलेला आहे. तर यामध्ये दिला आहे की केरळ, तामिळनाडू, पुदुचेरी, आंध्र प्रदेश. करेक्ट. एक लक्षात ठेवा की भारतातील सर्वात जास्त साक्षरता दर हा केरळमध्ये आहे आणि तो किती आहे? 1084 म्हणजे इथे 3 येईल. करेक्ट. त्यानंतर सेकंड हायएस्ट लिटरसी रेट जर कुठे असेल तर ते आहे पुदुचेरीमध्ये, तो आहे 1037 म्हणजे इथे 2 येणार. करेक्ट. आणि थर्ड हायएस्ट जर आपण जर बघितलं की लिटरसी रेट कुठे आहे, तो आहे तामिळनाडूमध्ये आणि त्याचं उत्तर आहे 996 म्हणजे 1 येणार. करेक्ट. आणि फोर्थ हायएस्ट जर लिटरसी रेट कुठे जर असेल तो आहे आंध्र प्रदेशमध्ये, तो आहे 993 म्हणजे इथे 4 येणार. म्हणजे प्रश्नाचं उत्तर कशा असणार आपलं? 3 1 2 4. 3 1 2 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 3 1 2 4. त्यानंतर पुढील प्रश्न आहे भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते? जे उष्णकटिबंधीय आवर्ते आपण म्हणतो, ज्यालाच आपण वादळी म्हणतो इन जनरल, त्याची उत्पत्ती होण्याचं जे कारण आहे बंगालचा उपसागर तसं अरबी समुद्रात, ते काय आहे? ते एक लक्षात ठेवा. कुठलेही वादळ तयार होण्यासाठी आपल्याला लो प्रेशर एरियाची गरज असते. ते कुठे? पाण्याच्या वरती, म्हणजे जे समुद्राचं पाणी असतं. कारण उष्ण कटिबंधीय जे आवर्ते असतात ज्यामध्ये आपले बंगालचे उपसागर आणि अरबी समुद्रावर तयार होतात, ते ऍक्च्युअली अरबी समुद्राचं किंवा बंगालच्या उपसागरात जे पाणी असतं त्यामध्ये लो प्रेशर एरिया जेव्हा तयार होतो तेव्हा निर्माण होतात. पण लो प्रेशर एरिया निर्माण होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक आहे टेम्परेचर म्हणजे एनर्जी जी सूर्यापासून येत आहे. आता लो प्रेशर एरिया तिथेच तयार होतो जेव्हा या प्रदेशाची हीट खूप जास्त असतं, म्हणजे हीट एनर्जी जेव्हा खूप जास्त ऍब्झॉर्ब केली जाते त्या प्रदेशाद्वारे म्हणजे पाण्याच्या सरफेसद्वारे, तेव्हा तिथे लो प्रेशर एरिया बनतात आणि याच लो प्रेशरच्या सराउंडिंगला वादळाची निर्मिती होते. करेक्ट. हे आपलं बेसिक आहे वादळाच्या निर्मितीसाठीचं. त्यातही उष्णकटिबंधीय आवर्ते ज्याला आपण म्हणतो त्यासाठीचं लॉजिक. करेक्ट. म्हणजेच काय? तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने. तापमान म्हणजे काय? हीट एनर्जीमुळे तापमान वाढणार आणि तिथे कुठला एरिया तयार होणार? तर लो प्रेशर एरिया म्हणजे कमी दाब. करेक्ट. तर म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. हा अगदी फुलटाच क्वेश्चन होता. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रश्न जर बघितले आपण यावर्षी तर ते खूप सारे प्रश्न असे फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन आहे जिओग्राफीचे, जे मागच्या 2-3 वर्षात जर आपण बघितले थोडे लॉजिकल क्वेश्चन म्हणजे टेक्निकल क्वेश्चन विचारले गेलेले होते. पण या वर्षी फॅक्च्युअल क्वेश्चन खूप जास्त विचारलेले आहेत. त्यापैकी एक फॅक्च्युअल क्वेश्चन होता. असा क्वेश्चन तर ऍक्च्युअली ग्रुप बी ग्रुप सी मध्ये विचारला जातो. करेक्ट. काय प्रश्न आहे? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सह्याद्री. सह्याद्रीमध्ये येतो कारण शंभू महादेव, सातपुडा आणि बालाघाट या म्हणजे आपण म्हणतो पश्चिम पूर्व अशा पसरलेल्या आहेत आणि आपली सह्याद्री पर्वतरांग जी आहे ती उत्तर दक्षिण पसरलेली आहे आणि कळसुबाई हे सह्याद्रीमध्ये बसलेलं आहे. ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सह्याद्री. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. जोड्या जुळवायच्या पुन्हा एकदा. आपल्याला इथे एक लिस्ट दिलेली आहे, इकडे सेकंड लिस्ट आहे. पहिल्या याच्यात आपल्याला महासागर दिले आहेत आणि सेकंड मध्ये गर्ता ज्यालाच आपण काय म्हणतो ट्रेंचेस इंग्लिशमध्ये. ठीक आहे. तर कुठला महासागर आहे? प्रशांत महासागर. प्रशांत महासागरामध्ये फेमस अशी गर्ता आहे त्याला म्हटलं जातं मरियाना गर्ता, म्हणजेच प्रशांत महासागरातील सर्वात खोल गर्ता आहे मरियाना गर्ता. अटलांटिक महासागरातील सर्वात खोल गर्ता जी आहे ती आहे प्युर्टो रिको गर्ता, म्हणजे अटलांटिकच्या पुढे जी जोडी लागणार आहे ती आहे पर्याय क्रमांक जे 4 सोबत. करेक्ट. त्यानंतर हिंदी महासागरातली सर्वात खोल गर्ता जी आहे ती आहे जावा गर्ता, म्हणजे इथे 1 नंबर जोडी असणार आहे. त्यानंतर आर्टिक महासागर मधील युरेशियन गर्ता ही सर्वात खोल अशी गर्ता आहे. याचा अर्थ 2 4 1 3 2 4 1 3 हे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. 24 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न आहे कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यात मधून जातो? तर यामध्ये योग्य उत्तर ऍक्च्युअली पर्याय क्रमांक 1च आहे, गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम. करेक्ट. यामध्ये बघा इथे महाराष्ट्रातून जात नाही, बाकी राज्यातून जातो. यामध्ये महाराष्ट्रातून जात नाही, बिहारमधून जात नाही, पश्चिम बंगाल आणि मिझोराम मधून कर्कवृत्त पास होतो. त्यानंतर गुजरातमधून होतो, बिहारमधून होत नाही, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधून होतो. त्या कारणाने फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 1 मध्येच जे राज्य दिलेले आहेत ते योग्य उत्तर राहणार आहे. त्या 4ही राज्यातनं कर्कवृत्त पास होतं. करेक्ट. त्यानंतर पुढील प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 26 इथे जुळाजुळवायचे आहे. जीवावरील राखीव क्षेत्र त्यालाच आपण बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणतो आणि दुसरे जे काही कॉलम आहे त्याला म्हणतो आपण स्थापना वर्ष, कधी स्थापन झालेले आहे. तर इथे निलगिरी, सुंदरबन, कच्छ आणि पन्ना असे 4 बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणजे जीवावरील राखीव क्षेत्र दिलेले आहे. त्यापैकी निलगिरी हे भारतातील पहिलं असं जीवावरण राखीव क्षेत्र आहे ज्याला मान्यता देण्यात आलेली होती ऍज ए बायोस्फिअर रिझर्व्ह. करेक्ट. तर ते जे इस्टॅब्लिश केलं होतं ते सर्वात पूर्वी म्हणजे 1986 साली निर्माण केलं होतं. त्या कारणाने निलगिरी सोबत 1996 हा पर्याय योग्य जुळतो. त्यानंतर सुंदरबन हे 1989 साली म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा त्यासोबत योग्य जुळतो आहे. कच्छ हे 2008 साली बनवण्यात आलेलं आहे किंवा त्याला आपण रिकग्नाइज केलेलं आहे. आणि पन्ना हे खूप रिसेंट म्हणजे 2011 मध्ये त्याला आपण ऍज ए बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून रिकग्नाइज केलेलं आहे. म्हणजेच 4, 3, 2, 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आणि ते आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणजेच 26 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 4, 3, 2, 1. पुढील प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. नदी संगमस्थळ दिलेलं आहे इथे आणि नद्या दिलेल्या आहेत. करेक्ट. आता या प्रश्नामध्ये मी एक तुम्हाला पहिले सांगतो, इथे थोडं कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन कसं आहे ते बघा. कन्फ्युजन आहे कदाचित प्रिंटिंग मिस्टेक आहे काय आहे त्यानुसार इथे थोडा कदाचित विद्यार्थी कन्फ्युज होऊ शकतात. ते मी पहिले सांगतो आणि या प्रश्नाचं उत्तर आपण बघू. इथे तापी आणि गोमती लिहिलेलं आहे. आता बघा तापी आणि गोमती, गोमती ही नदी जी आहे उत्तर प्रदेशमध्ये वाहतं युजली तिचा मेन कोर्स आणि ती उपनदी आहे गंगा नदीची. करेक्ट. तापी महाराष्ट्र, गुजरात त्यानंतर मध्य प्रदेश या राज्यातून वाहते. करेक्ट. आणि तापी आणि गोमती नदीचा काही संबंध नाही. ऍक्च्युअली गोमतीच्या ठिकाणी इथे मला वाटतं की गोमाई नदी पाहिजे होते कारण गोमाई नदी ही तापी नदीची उपनदी आहे आणि ती एका विशिष्ट ठिकाणी तापी नदीला मिळते. करेक्ट. तर इथे गोमती नदी जी आहे त्या कारणाने भरपूर कन्फ्युजन होणार आहे किंवा कदाचित विद्यार्थी त्यावर आक्षेप नोंदवू शकतात. तर तरी आपण एक वेळा बघूया की समजा जर इथे गोमाई नदी असती तर त्याचं योग्य उत्तर काय असतं. करेक्ट. बघा प्रकाशे जे आहे या ठिकाणी तापी आणि गोमाई नदीचा कॉन्फ्लुएन्स म्हणजे संगम आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य यासाठी जे योग्य जोडी आहे ती आहे 2 तापी आणि गोमती. म्हणजे प्रकाशे या ठिकाणी तापी आणि गोमाई या नदीचा संगम होतो. त्यानंतर मुडावत इथे तापी आणि पांझरा नदीचा संगम होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर माहुली इथे कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम होतो आणि तुळापूर इथे भीमा आणि इंद्राई नदीचा संगम होतो. त्यानुसार 2, 1, 4, 3 2, 1, 4, 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो इथे गोमती नदी नव्हतं पाहिजे, इथे गोमाई नदी पाहिजे. तर म्हणजे याचा अर्थ कदाचित विद्यार्थ्यांना आक्षेप घ्यायचा असेल तर ते आक्षेप घेऊ शकतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात मोसमी वारे वाहतात. आता जून ते सप्टेंबर हा कालावधी म्हणजे कुठला. भारतामध्ये मान्सून असतो म्हणजे पावसाळा जे म्हणतो. करेक्ट. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये असतो. करेक्ट. तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की भारतात जे मान्सून वारे मुख्यत्वे वाहतात त्यांचा जो काही एक दिशा आहे म्हणजे वाहण्याची दिशा आहे ती असते नैऋत्य ते ईशान्य. म्हणजेच त्या वाऱ्यांना ऍक्च्युअली नाव दिलं गेलेलं आहे नैऋत्य मान्सून वारे. तर महाराष्ट्रातनंही नैऋत्य मान्सून वारे वाहतात जून ते सप्टेंबर या काळात. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 3 नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट. त्यानंतर पुढील आहे प्रश्न खालील विधानाचा विचार करा. अ आणि ब 2 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्यापैकी आपल्याला त्यांचा संबंध सांगायचा आहे कारण आपल्याला ऑप्शन तसे दिलेले आहेत. काय प्रश्न म्हणजे स्टेटमेंट आहे. पहिलं स्टेटमेंट आहे तपंबरांचे तापमान सामान्यत वाढत्या उंचीनुसार बरोबर कमी होते. तर जसं तपांबर सर्वात खालचा थर आहे आपल्या क्लायमेटचा म्हणजे याचा. तर त्यानुसार बघा तपांबराचे जे तापमान आहे ते उंचीनुसार कमी होत जाते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. जसं जसं आपण वरती जाऊ तसं तापमान कमी होत जाते. आणि त्यासाठी कारण काय ते बघा तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापले जाते. म्हणजे इनकमिंग सोलर रेडिएशन जे असतात इनकमिंग सोलर रेडिएशन जे ऍक्च्युअली शॉर्ट वेव्ह लेंथ फॉर्म मध्ये असतात त्याच्यामुळे मुख्यत्वे आपलं जे काही ऍटमॉस्फिअर आहे त्याची हीट वाढत नाही तर त्याचे टेम्परेचर वाढत नाही. तर ते जे काही ऍब्झॉर्ब केले जातात पृथ्वीद्वारे आणि ते रेडिएट बॅक केले जातात. ठीक आहे. तर रेडिएट बॅक करताना ते लॉंग वेव्ह बनतात म्हणजे शॉर्ट वेव्ह इनकमिंग असतात आणि लॉंग वेव्ह आउटगोईंग असतात. तर हे जे काही आउटगोईंग लॉंग वेव्ह रेडिएशन असतात जे पृथ्वीच्या सरफेसद्वारे इमिट केल्या जातात त्याद्वारे आपल्या ऍटमॉस्फिअरचे मुख्यत्व काय होते तर हीट वाढते. तर त्या कारणाने खालचा जो भाग असतो म्हणजे पृष्ठभाग म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग तिथलं टेम्परेचर जास्त असतं आणि वरवर जसं जाऊ तसं असं टेम्परेचर कमी होत जातं. तर ही बरोबर स्टेटमेंट आहे. त्या कारणाने आता बघा दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. तर हे ऍक्च्युअली बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं. करेक्ट.
काय सांगितलं मी तुम्हाला की दोन्ही विधाने बरोबर आहेत जसं आपण डिस्कस केलं. आणि का ऍक्च्युली आपल्या तापांबरामध्ये जमिनीपासून तर उंचीवर जाऊ तसंच तापमान कमी होतं, कारण आपल्या ऍटमॉस्फिअरचं तापमान किंवा हीट ऍब्झॉर्ब करण्याची जी क्षमता असते ती खालून वर अशी आहे. करेक्ट. सर्वात जास्त तापमान ऍक्च्युली ग्राउंड लेवलला असतं आणि जसं जसं वर जाऊ तसं ते कमी होतं. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार हा रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे? आता जलजन्य म्हणजेच त्याला इथं हायड्रस रॉक म्हटलं गेलेलं आहे, आपण सेडिमेंटरी रॉकी म्हणतो त्याला. तर कुठले आहेत? जिप्सम. लक्षात ठेवा. जिप्सम हा जो आहे तो ऍक्च्युअली जलजन्य असा खडक आहे जो हायड्रस रॉक आहे, म्हणजे पाणी शोषून घेतो आणि त्यानंतर त्याचं एक नवीन स्वरूप तयार होतं, ज्यालाच आपण हायड्रस रॉक म्हणतो. करेक्ट. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जिप्सम. तर अशा प्रकारे हे जे 15 प्रश्न होते भूगोलाचे त्याचं आपण डिस्कशन केलेलं आहे. आता मुख्य एक सूचना आहे विद्यार्थ्यांसाठी की नवीन पॅटर्ननुसार आपल्याला माहिती आहे की नवीन असे घटक नव्याने इन्क्लूड करण्यात आलेला आहे नवीन सिलेबसमध्ये. जुना सिलेबस वेगळा होता, नवीन मध्ये काही नवीन घटक आहे. जसं पेपर 1 मध्ये आपण सोसायटी म्हणतो, पेपर 2 ला इंटरनॅशनल रिलेशन आहे, पेपर 3 ला इंटरनल सिक्युरिटी डिझास्टर मॅनेजमेंट आलेला आहे. करेक्ट. सायन्स अँड टेक्नॉलॉजी जुन्या सिलेबसमध्ये होतं, पण त्याचा जे रायटिंगचा फॉर्म आहे तो थोडा वेगळा आहे. करेक्ट. त्या पलीकडे पेपर 4 हा तर पूर्ण नव्याने आलेला आहे, इथिक्स ज्याला म्हणतो. करेक्ट. त्यानुसार आम्ही इथे ब्रिज कोर्स लॉन्च केलेला आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी. म्हणजे हे जे काही नवीन घटक आहे त्या संबंधीचं सखोल मार्गदर्शन ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपल्या बॅचेस लॉन्च होत आहे आणि डेट आहे आपली 17 नोव्हेंबर 2025. करेक्ट. तर तुम्ही या बॅचेस जॉईन करू शकता. त्यानंतर तसेच आपण विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी मेन्स आन्सर रायटिंग प्रोग्राम घेऊन येतो आहे, जो अत्यंत महत्वाचा आहे, कारण विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग कशी करायची या संबंधी भरपूर संभ्रम आहे. कारण विद्यार्थ्यांना यावर्षी आन्सर आपल्याला लिहायचे आहे, त्यानंतर आपला मेरिट डिसाईड होणार आहे. म्हणजेच आन्सर रायटिंग अत्यंत महत्वाची आहे, कारण यापूर्वी आपले जे पेपर होते ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या स्वरूपाचे होते, ज्याला आपण एमसीक्यू म्हणतो. पण आता रायटिंग हा एका प्रकारे एक स्किल आहे, ते लिहिण्यासाठीची क्षमता डेव्हलप करणे अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी आम्ही एक कोर्स घेऊन येतो आहे एमपीएससी मेन्स आन्सर रायटिंग प्रोग्राम. तोही 17 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. त्या संबंधित जर तुम्हाला माहिती पाहिजे आहे तर तुम्ही या 2 नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. त्यावर आम्हाला विचारा की एक्झॅक्टली हा कोर्स कसा आपण राबवणार आहोत आणि त्या संबंधित काय काय गोष्टी तुम्हाला आम्ही देणार आहोत, ते डिटेलिंग तुम्हाला यावर आम्ही सांगणार. त्या पलीकडे मेन साठीचे जे काही असे मटेरियल असतात, म्हणजे प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये किंवा व्हिडिओज वगैरे, ते आमच्या टेलिग्राम ग्रुपवर आम्ही टाकतो, ज्याचा आयडी आहे aonis_mpsc. तोही तुम्ही जॉईन करा, सो दॅट की तुम्हाला अपडेट मिळत राहतील मेन संबंधित. करेक्ट. तर होप की तुमचे हे सर्व प्रश्न बरोबर येतील. धन्यवाद.